नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज यज्ञ अभियान अंतर्गत आपण जे मिशन चालू केलंय तर आपण पिंपळगाव निपाणी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी प्रगतशील शेतकरी या ठिकाणी श्री दत्तात्रय भाऊ भाऊसाहेब गोरडे आणि श्री रवींद्र भाऊ भाऊसाहेब गोरडे तर यांच्याकडे आपण आलो आहोत. तर त्यांनी यज्ञ अभियान अंतर्गत नावनोंदणी पण केलेली आहे. ते इतरही उत्पादने वापरतात. तर ते आपल्याला थोडक्यात यज्ञ अभियान अंतर्गत शेणखत कसं कुजवलं आणि त्याचा वापर कोणत्या कोणत्या पिकांना केला याच्याबद्दल ते माहिती देतील. तर रवींद्र भाऊ नमस्कार. तुम्ही आपल्या शेतकरी बंधूंना तुमचा परिचय करून द्या आणि मग थोडक्यात माहिती. नमस्कार, माझे नाव रवींद्र भाऊसाहेब गोरडे, पिंपळगाव निपाणी. मी गेल्या वर्षापासून यज्ञ अभियान नोंदणी केलेली आहे आणि त्यानंतर यज्ञ जे आहे शेणखत कुजवण्यासाठी जे जीवाणू काम करतात ते वापरतो. तर ते वापरल्यानंतर मला असा अनुभव आला की जे शेणखत आहे ते पूर्णपणे कुजले जातं आणि हलकं होतं. आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे पूर्ण याच्यावरती टाकून घेतलेले आहे आणि हे जे प्रोसेसिंग केलेले आहे हे पूर्ण प्रकारे असं मोकळं एकदम असं मोकळं झालेलं आहे. वेट कमी झालेले आहे आणि छान पद्धतीने. आणि त्यानंतर आम्ही हे जे शेणखत आहे ते विविध प्रकारच्या पिकांना वापरून बघितलं. आम्ही गिन्नी गवताला सुद्धा टाकलं, त्यानंतर कांद्याला टाकलं, बागेला टाकलं, डाळिंबाच्या मकाच्या पिकाला टाकलं. म्हणजे प्रत्येक वावरात आम्ही टाकलं. त्यानंतर असं लक्षात आलं आमच्या की जे वरखताचे डोस आहे ते पूर्ण प्रकारे निम्मे आम्हाला कमी लागले. म्हणजे उत्पादन खर्च आमचा कमी झाला. बरोबर. शेवटपर्यंत आणि ग्रीनरी सोडली नाही. करपा या वर्षी कांद्याला करप्याचा अटॅक जास्त झाला ना, पण आमचे कांदे काढायला आले तरी सुद्धा करप्याचं प्रमाण आहे ना 100% कमी नियंत्रित राहिले 100%. आणि त्याच्यामुळे ना एवढी हिट मध्ये सुद्धा ग्रीनरी टिकून राहिली कांद्यांची. कांद्याची साईज आणि त्याच्यामुळे साईजला एवढ्या हिट मध्ये साईजला फरक पडला ना. तुम्ही बघितला ना साईज कलर इतरांच्या तुलनेत 100% थोडं कलर शायनिंग पण पत्ती डबल कांद्याला आली उत्कृष्ट प्रकारे. तुम्ही त्याच्यानंतर माती बी खाली जी आहे माती पण भुसभुशीत झाली. जनरली आपण शेणखत टाकल्यावर ना या वर्षाचा उपयोग पुढच्या वर्षाला होतो जनरली. बरोबर. तर आमचं शेणखत टाकलं ह्या वर्षाचा उपयोग याच वर्षाला झाला लगेच लागू होत. सगळ्यात महत्वाचं आपण काय करतो जनरली टाकून देतो, म्हणतो पुढच्या वर्षी कुजून पुढच्या वर्षी होईल त्याचा उपयोग. मग ते 1 वर्ष वाचलं आणि शिवाय त्यात तोटे होतात. बुरशा वाढत हानिकारक बुरशा आहे ना ते पूर्ण प्रकारे निघून गेल्या. ते आणि लगेच पांढरी खर्च, वाहतूक खर्च निम्मा, लेबर खर्च निम्मा, सगळा खर्च असे आम्हाला अनुभव सर्व. हे बरंच मोठं होतं. असं ते खाली बसले आता आणि आता त्याचं वेट कमी झालं. आणि क्वालिटी तुम्हीच पाहिजे. आता तुम्ही त्याची नाही पाहिलं एकदम उत्कृष्ट झालेलं आहे. ते कुजलेलं आहे, त्याला काहीच अडचण नाही. आपण पाहतो जास्त दिवस पण नाही गेलेले याला. याच्यामध्ये आहे का नाही उत्कृष्ट झाले. आणि त्याचा वास पण येणार. वास अजिबात तो येणार. शेणखताचा वासच नाही. हे तर 100% सगळ्यांनी वापरलं 100% वापरलं पाहिजे. म्हणजे आता शेतकऱ्याच्या 3 गोष्टींवरती आपण जे म्हणतो ना की शेणखत कुजवण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या ज्या समस्याच्या मध्ये काय की मेन पहिली गोष्ट काही याच्यात खर्च जास्त राहतो. बरोबर. तर हे तुम्हाला खर्चाच्या बाबतीत कसं वाटलं? इथं नाही, खर्च फार कमी, खर्च अत्यल्प आहे. लेबर चार्ज आपला जितका नंतर ओलं शेणखत वावरात टाकायला असतो त्याच्या निम्मा सुद्धा खर्च आपल्याला या यज्ञ कल्चरच्या बॉटलला नाही. बरोबर. दुसरी गोष्ट काय, खर्चानंतर शेतकऱ्यांचं असतं कष्ट. बरोबर नाही, त्याच्यामध्ये कष्ट काय, वजन कमी झाल्यामुळे कष्ट एकदम कमी. म्हणजे वापरताना पण कष्ट नाही. हे भरायला पण सोपं जातं, उभरायला तर सोपं जातच आणि वावरात पांगवायला पण सगळं सोपं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं का खूप वेळ लागतो. तुम्ही सांगा किती वेळ? असं नाही काही प्रॉपर बरोबर महिन्यात चांगल्या प्रकारे महिन्यामध्ये बरोबर ओके होते ते. त्याला काही एवढं वेळ गरज नाही. एवढं कव्हरिंग करा, ते करा. आता थोडं ओलावा ठेवायला लागतो नॅचरली. उन्हाळ्यामध्ये थोडस पाणी वगैरे मारावं लागतं एकदा त्याच्यावर. बाकी कव्हरिंग करा, ते करा, एवढी काळजी घ्या, त्याचं सारखं हे करा. आणि कॉस्टिंग आहे ना त्या मापामध्ये बाकीच्या कॉम्पिटिशनच्या मापात आम्ही बरेच वापरून बघितले. तुम्ही आधी बाकीचे प्रयोग केले? केलेले.
हा. आधी वापरलेली आता शेणखत कुजवण्याच्या प्रक्रियेमध्ये ना आम्ही होतोच होतेच. अच्छा बऱ्याच प्रोडक्टच्या बाबतीमध्ये. बरोबर. हा सगळ्यात बेटर आहे ना यज्ञ अभियान आहे ना, हा 100% आम्हाला बेटर सापडलं आणि बरोबर. कंटिन्यू त्याच्यामुळे कंटिन्यू झालं ना मग. बरोबर. आता तुम्ही विचार करा पूर्ण एक वर्षभर वर्ष चालू वापरून आहे. परत आम्ही परत सुरू आहे. रजिस्ट्रेशन करता. रजिस्ट्रेशन परत केलं हा 100% ना. एवढं आणि वर्ष दररोज टिकून राहिलं आपण म्हणजे दररोज जर ड्रम बनवून एकदा ठेवले दररोजच्या शेणखतावर आपण दररोज पण प्रोसेसिंग चालू ठेवू शकतो. हा, बरोबर. असं इतकं सोपं काम तुम्ही आता आहे. इतर शेतकरी बंधूंना काय सांगाल समजा त्यांचे हे इतर शेतकरी बंधूंनी शेणखतावर जरुरी वापरलं गेलं पाहिजे, कारण त्यांनी त्याच्यात त्यांचाच फायदा आहे हा आणि येणाऱ्या सर्व पिकांचं पिढीचं याच कल्याण यज्ञ नावाप्रमाणेच यज्ञ अभियानाचं हा एक अश्वमेध यज्ञासारखं आपला यज्ञ आहे यज्ञासारखाच की यज्ञ आपल्याला आहे. पुढं जायचं. आम्हाला असं वाटतं. उपयोग आहे 100%. चालेल. धन्यवाद दत्तात्रय भाऊ, धन्यवाद रवींद्र भाऊ.